सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या सत्रात आपण महाराष्ट्र सेट आणि नेट परीक्षेतील पेपर 1चे घटक 7 माहितीचे विश्लेषण अर्थात डेटा इंटरप्रिटेशनवर लक्ष केंद्रित करणार आहोत. हे स्पष्टीकरण अगदी सोप्या व स्पष्ट मराठी भाषेत असणार आहे. अगदी नवशिक्यांपासून ते रिपीटर्सपर्यंत सर्वांसाठी हे एक्झाम ओरिएंटेड सत्र अत्यंत उपयुक्त ठरेल. आज कोणतीही किचकट आकडेमोड न करता थेट कन्सेप्ट बेस्ड अचूक टीचिंग आणि शॉर्टकट ट्रिक्सवर आपला भर असेल, जेणेकरून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गुण खिशात टाकता येतील. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. माहिती किंवा डेटा हाताळताना एक मूलभूत प्रश्न नेहमी समोर उभा राहतो. तो म्हणजे का आणि किती या दोन गोष्टींचं मापन नेमकं कसं केलं जातं. खरं तर माहितीच्या विश्लेषणातील हे सर्वात मोठं आव्हान आहे. एखादी घटना किती वेळा घडली हे मोजणं एक गोष्ट आहे, पण ती का घडली हे समजून घेणं पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. या दोन्ही प्रश्नांची योग्य उत्तरे शोधणं म्हणजेच माहितीचं अचूक विश्लेषण करणं होय. आता डेटा म्हणजे नक्की काय? मॅग्रॉ हिल एन्सायक्लोपीडिया ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये याची एक अतिशय अचूक व्याख्या दिलेली आहे. ते म्हणतात, न्यूमेरिकल ऑर क्वालिटेटिव्ह व्हॅल्यूज डिराइव्ड फ्रॉम सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स. याचाच सोप्या मराठीत अर्थ असा की कोणत्याही वैज्ञानिक प्रयोगांमधून किंवा संशोधनातून प्राप्त झालेली संख्यात्मक किंवा गुणात्मक मूल्य म्हणजेच माहिती किंवा डेटा. ही व्याख्या आपला एक भक्कम शैक्षणिक पाया तयार करते, कारण यातून हे स्पष्ट होतं की डेटा म्हणजे केवळ आकडे नसून त्यात गुणधर्मांचाही समावेश असतो. आजच्या या सत्राची रूपरेषा अगदी सुटसुटीत आहे. सुरुवातीला माहितीची प्राथमिक ओळख, मग संख्यात्मक आणि गुणात्मक डेटाच्या संकल्पना, त्यांची तुलना आणि शेवटी परीक्षेत वेळ वाचवणाऱ्या हुकमेट्रिक्स आपण पाहणार आहोत. हा तार्किक प्रवाह संकल्पनांना अगदी स्फटिकासारखा स्पष्ट करेल. तर आपला पहिला टप्पा आहे माहितीची ओळख. माहितीचे मुख्य प्रकार समजून घेण्याआधी तिचं मूळ स्वरूप समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मुळात माहिती किंवा डेटा म्हणजे काय, तर असा सर्वात लहान घटक ज्याच्या आधारे पुढील मोजमाप आणि विश्लेषण शक्य होतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, डेटा स्वतःहून अर्थपूर्ण नसतो. त्यात केवळ विखुरलेल्या संख्या, शब्द, प्रतिमा किंवा तथ्य असतात. परीक्षेतील प्रश्न सोडवताना हे भान ठेवणं गरजेचं आहे की या कच्च्या माहितीवर प्रक्रिया करून तिचं विश्लेषण करूनच आपण एका निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो. माहितीला अर्थ प्राप्त करून देण्याची हीच प्रक्रिया डेटा इंटरप्रिटेशन म्हणून ओळखली जाते. आता वळूया आपल्या पहिल्या मुख्य स्तंभाकडे. तो म्हणजे संख्यात्मक माहिती किंवा इंग्रजीत ज्याला आपण क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणतो. जेव्हा जेव्हा काय, व्हॉट आणि किती, हाऊ मेनी असे प्रश्न उपस्थित होतात, तेव्हा त्याचं उत्तर या संख्यात्मक माहितीतच दडलेलं असतं. आता या स्लाइडमधील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे संख्यात्मक माहितीचं स्वरूप पूर्णपणे वस्तुनिष्ठ आणि मोजण्यायोग्य असतं. ही माहिती अगदी फिक्स म्हणजेच निश्चित असते आणि जगभरात कुठेही ती बदलत नाही. यातून ठोस तथ्य समोर येतात आणि एखादा विशिष्ट पॅटर्न किंवा आकृतीबंध शोधणं खूप सोपं जातं. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यात भावनांना किंवा वैयक्तिक मतांना अजिबात धारा नसतो. इथे फक्त आणि फक्त गणिताचे आकडे बोलतात. इथे दिसणारी मध्य, मध्यक आणि प्रमाण विचलन हे सांख्यिकीय सूत्रे संख्यात्मक संशोधनाचं अगदी अचूक आणि मोजमाप करण्यायोग्य स्वरूप दर्शवतात. परीक्षेमध्ये जेव्हा सरासरी काढायला सांगितली जाते किंवा दिलेल्या माहितीतील तफावत मोजायला सांगितली जाते, तेव्हा तिथे ह्याच संख्यात्मक डेटाच्या विश्लेषणाचा वापर होत असतो. ही उदाहरणे पहा, अतिशय स्पष्ट आहेत. गेल्या वर्षी किती महसूल मिळाला, वेबिनारला किती लोक उपस्थित होते किंवा वेबसाईटवर किती वेळा क्लिक केलं गेलं, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आकड्यांमध्ये मिळतात. परीक्षेत हे ओळखण्याची हीच एक सोपी ट्रिक आहे. जर प्रश्नाचा रोख किती या शब्दाभोवती फिरत असेल तर डोळे झाकून समजून जायचं की ते क्वांटिटेटिव्ह म्हणजेच संख्यात्मक चलाचं उदाहरण आहे. आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. आपला दुसरा अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे गुणात्मक माहिती किंवा क्वालिटेटिव्ह डेटा. हा भाग संशोधनातील व्यक्तिनिष्ठ आणि वर्णनात्मक घटकांशी जोडलेला आहे. अतिशय सोप्या शब्दांत सांगायचं तर गुणात्मक माहिती आकड्यांमध्ये मोजता येत नाही. ही माहिती एखाद्या गोष्टीचा दर्जा, गुण किंवा लोकांच्या भावना आणि अनुभव यांचं वर्णन करते. ही निसर्गताच होलिस्टिक म्हणजे सर्वसमावेशक असते. एखादी व्यक्ती एखादा विशिष्ट निर्णय का घेते यामागची कारणमीमांसा शोधण्यासाठी ही गुणात्मक माहितीच कामी येते. आणि हे अगदी उत्तमरित्या स्पष्ट करतं की गुणात्मक डेटा कसा काम करतो.
लोक एका उत्पादनाला दुसऱ्यापेक्षा पसंती का देतात किंवा ग्राहकांना सेवेबद्दल कसं वाटतं? जेव्हा जेव्हा एखादा प्रश्न का आणि कसं असा विचारला जातो तेव्हा तो थेट गुणात्मक माहितीकडे निर्देश करतो. यात सखोल मुलाखती आणि लोकांचे अनुभव यांचा बारकाईने अभ्यास अंतर्भूत असतो. आता येतोय या सत्राचा सर्वात हाय स्कोरिंग भाग, संख्यात्मक आणि गुणात्मक माहितीमधील थेट तुलना. MHSET आणि UGC नेट परीक्षेत अचूक पर्याय निवडण्यासाठी हा तुलनात्मक अभ्यासच यशाचा मार्ग प्रशस्त करणार आहे. या दोनमधील फरक अगदी वेगाने समजून घेऊया. संख्यात्मक माहिती म्हणजे संख्या, मोजमाप आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच वस्तुनिष्ठ तथ्य. या उलट गुणात्मक माहिती म्हणजे शब्द, भाष्य, निरीक्षण आणि सब्जेक्टिव्ह म्हणजेच व्यक्तिनिष्ठ मते. परीक्षेत जेव्हा पर्याय समोर दिसतील तेव्हा यामुळे इंग्रजी शब्दांचे अर्थ लक्षात ठेवले की योग्य पर्याय निवडणं अगदी सेकंदांचं काम होऊन जातं. तर सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की या तक्त्यातील शब्दांच्या जोड्या थेट पाठ करून ठेवणं खूप फायद्याचं ठरतं. संख्यात्मक पद्धतीत डिडक्टिव्ह म्हणजेच निगमनात्मक तर्क वापरला जातो, तर गुणात्मक पद्धतीत इंडक्टिव्ह म्हणजेच उद्गमनात्मक तर्क असतो. संख्यात्मक पद्धत रँडम सॅम्पलिंगवर अवलंबून असते, तर गुणात्मक पद्धतीत पर्पझिव्ह म्हणजेच सहेतुक सॅम्पलिंग असतं. हा तक्ता म्हणजे नेट आणि सेट परीक्षेतील प्रश्नांचं थेट उत्तरच आहे. आता वेळ आली आहे ती पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड रणनीतीची. माहिती विश्लेषणाचे प्रश्न अचूकपणे आणि वेगात कसे सोडवायचे ह्यासाठीची अंतिम रणनीती आता आपण पाहूया. परीक्षेतील चुकीचे पर्याय झटपट बाद करण्यासाठी ही कीवर्ड असोसिएशन ट्रिक म्हणजे एक सुवर्ण मार्गच आहे. हे इंग्रजी शब्द असेच्या असे लक्षात ठेवायचे आहेत. क्वांटिटेटिव्ह शब्द दिसला की तिथे डिडक्टिव्ह, रँडम आणि मेजरेबल हेच शब्द यायला हवेत, आणि जर क्वालिटेटिव्ह असेल तर इंडक्टिव्ह, पर्पझिव्ह आणि होलिस्टिक. परीक्षेमध्ये जेव्हा विधानात्मक प्रश्न विचारले जातात तेव्हा या जोड्या विजोड असल्यास तो पर्याय एका सेकंदात बाद करता येतो. डेटा इंटरप्रिटेशनचे प्रश्न सोडवण्यासाठी या अत्यंत व्यावहारिक आणि सोप्या पायऱ्या आहेत. सर्वात आधी आकडे पाहून मोठी आकडेमोड करण्याची घाई अजिबात करायची नाही. दिलेला आलेख किंवा टेबल शांतपणे वाचून त्यांनी दिलेली एकके तपासायची. म्हणजे आकडे हजारात आहेत की लाखात हे पाहणं आवश्यक आहे. आणि सर्वात शेवटी केवळ सामान्य ध्यान आणि सरासरी किंवा टक्केवारीसारखं मूलभूत गणित वापरून प्रश्नाची उकल करता येते. लक्षात असू द्या, DIचे प्रश्न बुद्धिमत्तेपेक्षा अचूक निरीक्षणाची चाचणी घेतात. ह्या एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासह आपण निष्कर्षापर्यंत पोहोचत आहोत. कोणत्याही चांगल्या संशोधनात केवळ आकडेमोड पुरेशी नसते आणि केवळ कथा सांगूनही भागत नाही. तिथे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह या दोन्ही प्रकारच्या माहितीचा सुवर्णमध्य साधावा लागतो. परीक्षेतही या दोन्ही संकल्पनांमधील हाच समतोल अचूक उत्तरापर्यंत घेऊन जातो. पूर्ण आत्मविश्वासाने ह्या तंत्रांचा सराव केल्यास यश नक्कीच मिळेल. हे माहितीपूर्ण स्पष्टीकरण इथेच थांबूया. सातत्याने अभ्यास करत रहा आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.